नवी मुंबईतील वाशी सेक्टर 11 मधील अष्टविनायक सोसायटीत आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तिचे डोके जमिनीवर आपटल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आई आपल्या पत्नीला पुरेसे महत्त्व देत नसून मुलीची बाजू घेत असल्याच्या कारणावरून मुलाच्या मनात आईबद्दल राग होता. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी याच कारणावरून घरात वाद झाला. या वादाचे रूपांतर इतके टोकाला गेले की मुलाने आईवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर वाशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी रविवारी संध्याकाळी 6 ते 9:30च्या दरम्यान एक जुहू गाव या ठिकाणी राहणारा एक मुलगा आहे, महेश रत्नाकर कदम, वय 43 वर्ष, हा अष्टविनायक सोसायटी या ठिकाणी राहतो. त्याने किरकोळ वादातून त्याची आई मंदा रत्नाकर कदम, 65 वर्ष वयाची आहे, तिचा गळा आवळून तिचा किरकोळ याच्यामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्ये लक्ष देते, मुलीच्याच कडे फक्त बघते, मुलाच्या संसाराकडे बघत नाही. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने तिच्या कपड्याने गळा आवळून तिला तसंच फरशीवर तिचं डोकं जोरात आपटल्यामुळे तिचा गंभीर दुखापत करून तिचा खून केलेला आहे. सदर प्रकरणी आम्ही मंदा रत्नाकर कदम यांचे जे जावई आहेत श्री मंगेश देवळेकर, हे मानखुर्द येथे राहणार आहेत, त्यांनी तक्रार दिली आणि त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा क्रमांक आहे 370/26 आणि BNSS कलम 103/1. त्याप्रमाणे आम्ही 10/8/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये जो मयत महिलेचा मुलगा आरोपी महेश रत्नाकर कदम यास आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. आज आरोपीला रिमांडसाठी आम्ही माननीय बेलापूर कोर्ट याच्या न्यायालयात हजर केलं होतं. त्या ठिकाणी आम्हाला 13 तारखेपर्यंत आरोपीचा कस्टडी मिळालेली आहे, पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. आम्हाला असं दिसतंय की आरोपीचा आणि आईचे संबंधामध्ये थोडासा हे नव्हते, व्यवस्थित नव्हते. जो आरोपी आहे महेश त्याची मिसेस बायको जी आहे ती अंबरनाथ येथे राहण्यासाठी आहे आणि त्या दोघांमध्ये आई आणि मुलामध्ये बायको लांब राहते या कारणावरून त्यांच्यात वाद होता की तिला वाशीत राहायला काय येऊन देत नाही, या गोष्टीवर वाद होता. त्याचप्रमाणे आई जी आहे ती फक्त मुलीचाच जास्त विचार करते आणि मुलाकडे, त्याच्या संसाराकडे कमी लक्ष देते. त्याबद्दल त्याच्या मनात आईबद्दल आकस होता आणि त्याच्यातून त्या दोघांमध्ये नेहमी वादावादी व्हायची. हेच कारणामुळे त्यांचा आज काल रात्री हा प्रकार घडलेला आहे. मिळालेली आहे आरोपीची. आम्ही याचा सखोल तपास करू याच्यामध्ये आणि फॅक्ट काय ते आम्ही तपासू. ब्युरो रिपोर्ट वाशी, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.